निर्जला एकादशी 2026 फक्त उपवास नाही, या दिवशी करा हे काम. विष्णू कृपेने मिळेल 24 एकादशींचे पुण्य. नमस्कार मित्रांनो, जय हरी विठ्ठल. आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या अशा निर्जला एकादशीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक लोकांना वाटतं की निर्जला एकादशी म्हणजे फक्त दिवसभर काहीही न खाणे आणि पाणी न पिणे. पण खरं पाहिलं तर या व्रतामागे खूप मोठं आध्यात्मिक, धार्मिक आणि आरोग्यदायी शास्त्र दडलेलं आहे. मित्रांनो, वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु त्यामध्ये निर्जला एकादशीला विशेष स्थान देण्यात आले आहे. धर्मशास्त्रानुसार जो भक्त श्रद्धेने निर्जला एकादशीचे व्रत करतो त्याला वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. मात्र प्रत्येकाची शारीरिक क्षमता सारखी नसते. काही लोकांना पाण्याशिवाय राहणे शक्य होत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की निर्जला एकादशी कशी करावी, उपवास न जमल्यास काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि भगवान विष्णूंची कृपा कशी प्राप्त करावी. मित्रांनो, निर्जला या शब्दाचा अर्थच आहे पाण्याशिवाय. या दिवशी काही भक्त सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशीपर्यंत पाण्याचा एक थेंबही ग्रहण करत नाहीत. हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते. महाभारतामध्ये असे वर्णन येते की भीमसेनांना इतर एकादशी करणे जमत नव्हते. त्यामुळे महर्षी व्यासांनी त्यांना वर्षातून एकदाच निर्जला एकादशी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या एकादशीला भीम एकादशी असेही नाव मिळाले. पण मित्रांनो, आपण लक्षात घ्यायला हवं की धर्म कधीही शरीराला त्रास देण्यास सांगत नाही. जर तुम्ही वृद्ध असाल, आजारी असाल, मधुमेहाचा त्रास असेल किंवा औषधे चालू असतील तर कठोर निर्जला उपवास करू नका. अशावेळी तुम्ही फलाहार करू शकता. दूध, फळे, सुकामेवा, लिंबूपाणी किंवा इतर हलके पदार्थ घेऊन उपवास करू शकता. पूर्णविराम. मुख्य उद्देश हा शरीर आणि मन शुद्ध करणे हा आहे. आपल्या ऋषीमुनींनी उपवासाची परंपरा केवळ धार्मिक कारणांसाठी नाही तर आरोग्यासाठी देखील सुरू केली होती. आज आधुनिक विज्ञानसुद्धा सांगते की काही तास उपाशी राहिल्याने शरीरातील अनेक प्रक्रिया सक्रिय होतात. जेव्हा आपण सतत खात राहतो तेव्हा शरीराला पचनाचे काम करावे लागते. पण काही काळ अन्न न घेतल्यास शरीर स्वतःची साफसफाई सुरू करते. खराब पेशी नष्ट होतात आणि नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत महिन्यातून 2दा एकादशी ठेवण्यात आली आहे. निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, भगवान विष्णू, विठ्ठल किंवा श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा, तुळशीपत्र, पिवळी फुले आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. जर हे शक्य नसेल तर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप दिवसभर करत राहावा. मित्रांनो, निर्जला एकादशीच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. पाणी, माठं, छत्री, फळे, वस्त्र, साखर, गूळ किंवा अन्नदान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. कारण हा उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सीमेवरील काळ असतो. त्यामुळे पाण्याचे महत्त्व लोकांना समजावे हा देखील या व्रतामागचा उद्देश आहे. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला तहानलेले किंवा उपाशी ठेवू नये. जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, काही लोक उपवास करतात पण दिवसभर साबुदाणा वडा, बटाटा चिप्स, शेंगदाणे आणि तळलेले पदार्थ खात राहतात. हा उपवासाचा खरा हेतू नाही. उपवास म्हणजे पोटाला विश्रांती देणे, मन शांत ठेवणे आणि ईश्वरभक्तीत वेळ घालवणे. जर दिवसभर खाण्यावरच लक्ष असेल तर त्याचा आध्यात्मिक लाभ मिळत नाही. निर्जला एकादशीच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे. राग, मत्सर, वादविवाद आणि नकारात्मक विचारांपासून दूर